नमस्कार मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सर्वात मोठी म्हणजे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये मित्रांनो 4500 च्या पेक्षा जास्त जागांसाठी वॅकन्सी निघलेली आहे। याच्याविषयी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। जर मित्रांनो जर तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या 10वी 12वी फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, इथे जॉबसाठी सर्वात मोठी संधी इथे निघलेली आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये कोणत्या पदासाठी इथे वॅकन्सी आहे तर संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत। तर मित्रांनो, इथे परीक्षेचं नाव सामान्य भरती परीक्षा CRE 2024 याच्यासाठी या पदासाठी इथे वॅकन्सी राहणार आहे। पदाचे नाव काय राहणार आहे? B&C असिस्टंट डायटीशियन, असिस्टंट ॲडमिन ऑफिसर, डेटा एंट्री ऑपरेटर, ज्युनियर ॲडमिन असिस्टंट्स आणि निम्न श्रेणी लिपिक आणि असिस्टंट इंजिनियर असे पद इथं भरण्यात येणार आहेत। त्यासाठी टोटल 4500 अशा वॅकन्सी इथे राहणार आहेत। त्याच्यापेक्षा जास्त पण असू शकतात। तर मित्रांनो, याची शैक्षणिक पात्रता कशी आहे तर 10वी 12वी ITI पदवीधर पदवी असली तरी तुमच्याकडे BSc MSc MSW इंजिनिअरिंग पदवी अशी तुम्हाला शैक्षणिक पात्रता इथे लागणार आहे। तर वयाची अट काय राहणार आहे तर 31 जानेवारी 2025 पर्यंत तुमचं वय 25 27 30 35 40 45 वयापर्यंत तुम्हाला इथे वयाची अट इथे लागणार आहे। SC ST साठी इथे 5 वर्षासाठी इथे सूट दिलेली आहे आणि OBC साठी 3 वर्ष इथे सूट दिलेली आहे। नोकरीचं ठिकाण कुठं तर संपूर्ण इंडियामध्ये कुठे पण नोकरीचं ठिकाण इथे राहणार आहे। तर जनरलसाठी फीस किती तर आणि OBC साठी कशी तर जनरल्स आणि OBC साठी इथे टोटल इथे 3000 रुपये अशी फीस राहणार आहे आणि SC ST साठी EWS साठी इथे 2400 रुपये अशी इथे फीस राहणार आहे आणि PW साठी इथे फीस राहणार नाही। सविस्तर माहिती करता तुम्हाला आता तुम्हाला जाहिरात मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 31 जानेवारी 2025 च्या पुढं पण इथे सांगितले आहे। परीक्षा कशी राहणार आहे तर CBT कम्प्युटर बेस्ड टेस्ट राहणार आहे 26 ते 28 फेब्रुवारीमध्ये। तर आपण याची ऑनलाईनची जाहिरात बघून घेऊ। तर मित्रांनो, ही आहे बघा नोटीस क्रमांक नंबर 171 2025 7/1/2025 ला ही डेट आलेली आहे अपडेट। तर याच्यामध्ये बघू शकता तर डेट अपलोडिंग ॲडव्हर्टाइजमेंट कम्युनिकेशन 7/1/2025 ते क्लोज डेट 31/1/2025। तर याच्यामध्ये तुमची इथे कम्प्युटर बेस्ड टेस्ट राहणार आहे किंवा तुम्ही अपडेट कसं करणार तुमचा करेक्शन ॲप्लिकेशन 12/2/2025 ते 14/2/2025 मध्ये तुमचं इथे करेक्शन तुमचा फॉर्मचं करेक्शन करून घेणार आहात। तर डेट ऑफ एक्झामिनेशन कधी राहणार आहे तर 26 फेब्रुवारी 2025 ते 28 फेब्रुवारी 2025 मध्ये तुमची इथे हे डेट ऑफ एक्झामिनेशन इथं राहणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला इथे काही कॉमन तुमचे जे AIMS सेंट्रल गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट कुठे एक्झाम होणार त्याचे इथे ॲड्रेस वाईज इथे तुम्हाला दिलेले आहेत। AIMS असे टोटल सगळं इथे टोटल नाही मला तरी इथे इन्स्टिट्यूट बघू शकता। टोटल इथे 28 इन्स्टिट्यूट इथे तुम्हाला इथे दिलेले आहेत। इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च असे नाव त्यांचे सगळे तुमचे जिथे पण एक्झाम होणार आहे। IMS CRE भरतीसाठी कोणत्या पदासाठी इथे वॅकन्सी भरली जाणार आहे तर इथे बघू शकता ऑडिओमेट्रिक टेक्निशियनसाठी ह्याच्यामध्ये पण वॅकन्सी भरली जाणार आहे। त्याच्यासाठी एज क्रायटेरिया तुमचा 18 ते 25 मध्ये एज पाहिजे तुम्हाला। तसेच मित्रांनो, इथे ऑडिओमेट्रिक टेक्निशियन त्याच्यामध्ये पण एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन ESIC साठी ह्याच्यामध्ये पण वॅकन्सी भरली जाणार आहे। तर याच्यामध्ये पण एज क्रायटेरिया तुम्हाला बघून दिलेला आहे 18 ते 25 मध्ये। त्याच्यानंतर ज्युनियर ऑडिओलॉजिस्ट स्पीच थेरपिस्ट याच्यामध्ये पण तुम्हाला तुमचं एज 21 ते 30 मध्ये पाहिजे। तुम्हाला तुमची डिग्री कोणती पाहिजे तर इथे BSc डिग्री तुमची झालेली पाहिजे। स्पीच अँड हिअरिंग फ्रॉम राजेशन इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी MSc किंवा तुमचं स्पीच आणि हिअरिंगमध्ये झालेलं पाहिजे। तसेच ज्युनियर ऑडिओलॉजिस्ट स्पीच याच्यामध्ये पण तुमचं BSc झालेलं पाहिजे। टेक्निक असिस्टंट ENT ह्याच्यामध्ये तुमची BSc डिग्री इथे लागणार आहे अशा प्रकारे। त्याच्यानंतर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक अलाइनमेंट इलेक्ट्रिशियन वायरमॅन इलेक्ट्रिकलसाठी तुम्हाला इथे 10वी पास करणे गरजेचं आहे। त्याच्यानंतर तुमचं ITI झालेलं
असणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे 5 वर्षाची प्रॅक्टिस असणं इथे गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे लाईनमॅन इलेक्ट्रिकलसाठी पण 10वी झालेलं पाहिजे. त्याच्यानंतर तुमचा ITI डिप्लोमा, त्याच्यासोबत तुम्हाला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स इथे लागणार आहे. तसेच इथं खाली आल्यानंतर गॅस मेकॅनिकसाठी पण इथे 10वी+ म्हणजे तुमचं सायन्स झालेलं पाहिजे 12वीमध्ये. त्याच्यानंतर 5 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे मेकॅनिकल गॅस पाईपलाईन सिस्टममध्ये. तसेच मित्रांनो असिस्टंट लॉन्ड्री सुपरवायझर, याच्यामध्ये पण तुम्हाला असिस्टंट लॉन्ड्री सुपरवायझरमध्ये तुमचं 12वी पास पाहिजे. त्याच्यानंतर तुमचा डिप्लोमा सर्टिफिकेट ड्राय अँड क्लिनिंग लॉन्ड्री, त्याच्यासोबत 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. रप्चर मेकॅनाइज्ड लॉन्ड्रीमध्ये तुमचा असिस्टंट लॉन्ड्री सुपरवायझर, याच्यामध्ये पण तुमचा एज क्रायटेरिया 18 ते 30मध्ये तुमचा इथे एज क्रायटेरिया दिला आहे. स्टोअर कीपर ड्रग्स, याच्यासाठी पण तुम्हाला इथे वॅकन्सी आहे. स्टोअर कीपर ड्रग्ससाठी तुम्हाला तुमची फार्मसी झालेली पाहिजे, डिग्री इन फार्मसी. तसेच तुमचं डिप्लोमा इन फार्मसी रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट बोर्डमध्ये झालेलं पाहिजे. त्याच्यासोबत 3 वर्षचा एक्सपिरियन्स पाहिजे. ड्रग अँड स्टोअर हॉस्पिटल ॲज वेल ॲज इस्टॅब्लिश फार्मास्युटिकल कन्सर्न्स. स्टोअर ड्रग याच्यामध्ये पण तुमचं 18 ते 30मध्ये वय असलं पाहिजे. त्याच्यासोबतच तुम्हाला 40 वर्षाचं एज रिलॅक्सेशन इथे तुम्हाला दिलेलं आहे. तसेच मित्रांनो त्याच्यानंतर फार्मासिस्ट होमिओपॅथीमध्ये तुमचं एज क्रायटेरिया 18 ते 25मध्येच आहे. तुम्हाला पे लेवल कसं राहणार आहे तर इथे 29,200 ते 92,300 मध्ये असं तुमचं काही पेमेंट राहणार आहे. तर मित्रांनो इथे 12वी क्लास झालेला पाहिजे तुमचा सायन्स. त्याच्यानंतर तुम्हाला डिप्लोमा झालेला पाहिजे तुमचा. होमिओपॅथिक फार्मसी ऑफ टेस्ट 1 इयर्स ड्युरेशन, सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट याच्यामध्ये तुमचं झालेलं पाहिजे. अशा प्रकारचे तुमचं इथे तुम्हाला क्रायटेरिया लागणार आहे. त्याच्यानंतर ज्युनियर अकाउंट ऑफिसर, याच्यासाठी कॅशियरसाठी पण वॅकन्सी आहे. त्याच्यामध्ये तुमचं वय राहणार आहे बिटवीन 21 ते 30मध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला डिग्री इन कॉमर्स रिकॉग्नाइज, त्याच्यासोबत तुम्हाला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. हॅविंग कॉम्प्युटर ॲप्लिकेशन. तसेच मित्रांनो तुम्हाला इथे अजून एक वॅकन्सी आहे ज्युनियर अकाउंट असिस्टंटसाठी. त्याच्यामध्ये पण तुम्हाला एज क्रायटेरिया 21 ते 30 आहे. ग्रॅज्युएट इन कॉमर्समध्ये पाहिजे. त्यासोबत एक्सपिरियन्स पण तुम्हाला 2 वर्षाचा इथे लागणार आहे. ज्युनियर मेडिकल रेकॉर्ड, त्याच्यामध्ये पण तुम्हाला इथे एज तुमचं 21 ते 35मध्येच राहणार आहे. डिग्री पाहिजे तुम्हाला मास कम्युनिकेशन हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट, याच्यामध्ये तुम्हाला असे हे तुम्हाला डिग्री लागणार आहे. त्याच्यानंतर ज्युनियर मेडिकल रेकॉर्ड ऑफिसर, त्याच्यामध्ये पण तुम्हाला पे लेवल राहणार आहे 5 आणि एज क्रायटेरिया 21 ते 35मध्ये राहणार तुम्हाला आणि BSc तुमचं इथे झालेलं पाहिजे. त्याच्यानंतर मेडिकल रेकॉर्ड किंवा 10वी+ 12वी तुमचं सायन्समध्ये झालेलं पाहिजे. त्याच्यानंतर कॉमन रिक्वायरमेंट एक्झामिनेशन CRE, त्याच्यामध्ये तुमचा रेकॉर्ड ऑफिसरसाठी पण इथे 10वी+ 12वी तुमचं झालेलं पाहिजे. 6 मंथ डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्स मेडिकल रेकॉर्डमध्ये तुमचं असणं गरजेचं आहे युनिव्हर्सिटी बोर्डमध्ये. तर तुमची इथे टायपिंग स्पीड पण इथे लागणार आहे. 35 वर्डची टायपिंग मिनिट इंग्लिश और हिंदीमध्ये तुमचं इथं असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर CSD असिस्टंट ग्रेड 1 ह्याच्यामध्ये पण तुमची एक वॅकन्सी आहे याच्यामध्ये. तर याच्यामध्ये 18 ते 27मध्ये एज क्रायटेरिया लागणार आहे. आणि त्याच्यानंतर BSc मायक्रोबायोलॉजी किंवा फार्माकोलॉजीमध्ये तुमचं झालेलं पाहिजे. तर 1 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे CSSDमध्ये हॉस्पिटल आणि फार्मास्युटिकल ऑपरेशनमध्ये. तसेच मित्रांनो अजून एक वॅकन्सी निघलेली आहे ज्युनियर मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन, त्याच्यामध्ये पण तुम्हाला ESIC ह्याच्यामध्ये इन्स्टिट्यूट राहणार आहे. त्याच्यामध्ये 18 ते 25 पे लेवल 29,200 स्टार्टिंगला राहणार आहे. त्याच्यानंतर 12वी क्लास पास आउट पाहिजे तुम्हाला. डिप्लोमा मेडिकल लॅबोरेटरीचा एक डिप्लोमा लागणार आहे. बॅचलर डिग्री मेकॅनिकल लॅबोरेटरी सायन्स ही पण इथे तुम्हाला लागणार आहे.
अशा प्रकारची ही तुम्हाला डिग्री लागणार आहे। तर मित्रांनो भरपूर साऱ्या वॅकन्सी आहेत। तर मित्रांनो ही तुम्हाला PDF आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देणार आहे। तर मित्रांनो नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।